तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबक होणार प्लास्टिक मुक्त. कुंभमेळ्यात स्थानिकांना मिळणार रोजगाराच्या मोठ्या संधी. नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. नाशिकमध्ये आयोजित कुंभ उद्योग संगम आणि जिल्हा गुंतवणूक शिखर परिषद 2026 मध्ये त्र्यंबकेश्वरच्या विकासाची आणि भविष्यातील संधींची जोरदार चर्चा झाली. या परिषदेत त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण मते मांडली आहेत. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकच्या स्थानिक व्यवसायांना कशा प्रकारे चालना देता येईल यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. नाशिकच्या हॉटेल ताज गेटवे येथे पार पडलेल्या या ऐतिहासिक शिखर परिषदेत या व्यासपीठावर त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे यांनी त्र्यंबकेश्वरमधील रोजगाराच्या संधी आणि स्थानिक उद्योजकांसाठी असलेल्या आव्हानांवर प्रकाश टाकला. त्यांनी प्रामुख्याने त्र्यंबकेश्वरला प्लास्टिक मुक्त करण्याच्या संकल्पावर भर दिला. कापडी पिशव्यांच्या निर्मितीतून महिला बचत गटांना आणि स्थानिक कारागिरांना मोठे काम मिळू शकते असेही त्यांनी नमूद केले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात भाविकांना लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू जसे की दूध, भाजीपाला आणि किराणा यांचा पुरवठा करण्यासाठी स्थानिक स्तरावर नियोजन करण्यावर त्यांनी जोर दिला. खूप सारे व्यवसाय आपण त्र्यंबकमध्ये पण करू शकतो. आत्ताच आम्ही सडनली उपक्रम घेतला आहे की प्लास्टिक मुक्त करून आपण ज्या बॅग्स बनवू शकतो कापडी, तो एक मोठा उपक्रम आहे. आणि त्याचप्रमाणे जे छोटे व्यवसाय आता त्र्यंबकमध्ये पण बघितलं की बरेचसे दुकानं आमचे उठले गेले आहेत, व्यवसाय नाही आहे. आता कुंभाच्या धर्तीवर नुसतं हे विकासाचे कामं चालू आहे, परंतु आता जे येणारे कुंभाच्या वेळेस जे येणारे सगळे भाविक आहे त्यावेळेस ज्या लागणाऱ्या गोष्टी आहे म्हणजे दूध, भाजीपाला, त्याशिवाय किराणा, या सगळ्या गोष्टी लागतात. तर ते एक आहे की जिथे जिथे आपण म्हणजे आमच्या इथे नाशिकपेक्षा जास्त आखाडे आहेत, आश्रम जास्त आहे, 13 ते 15 आखाडे आहेत. तर त्या ठिकाणी आपण एवढी सारी वर्दळ असताना आपण त्यांच्यापर्यंत कसं पोहोचणार. तर आमच्या एक संकल्पना आहे की आपण जिथे जिथे आखाडे आहेत, जिथे जिथे पब्लिक जास्त आहे त्या ठिकाणी आपण एक छोटे छोटे स्टॉल लावू शकतो, जेणेकरून भाजी, पाणी, दूध या सगळ्या गोष्टी आपण देऊ शकतो त्यांना. आणि कुंभ असल्यामुळे आता बरेचसे व्यवसाय आहेत. तर नाशिकमध्ये बघितलात तर मी आता ऐकले बरीच मोठी इंडस्ट्री आहे, त्यामुळे आमचं त्र्यंबकेश्वर फार छोटं आहे. परंतु हे जे सगळे व्यवसाय आणि पूरक गोष्टी लागणार आहेत तर यांच्या आपण व्यवस्थितपणे स्टॉल करू शकतो. या परिषदेत त्र्यंबकेश्वरच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासासाठी विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. त्र्यंबकेश्वरमधील आखाड्यांमध्ये येणाऱ्या भाविकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना सेवा देण्यासाठी स्टॉलच्या माध्यमातून नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. नगराध्यक्षांच्या या दूरदृष्टीमुळे आगामी काळात त्र्यंबकेश्वर केवळ धार्मिक केंद्र न राहता उद्योजकता आणि शाश्वत विकासाचे एक उत्तम उदाहरण ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्र्यंबकेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्षांनी मांडलेले हे विचार निश्चितच दिशादर्शक आहेत. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. काय मित्रांनो, आता वेळ आली आहे काहीतरी हटके करण्याची. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये निसर्गरम्य ब्रह्मगिरी पर्वताच्या सानिध्यात आता अनुभवा आकाशातील थरार. तेजोमय ॲडव्हेंचर्स क्लब घेऊन आले आहेत परबोट्रिंग. पक्ष्यांसारखे उंच आकाशात उडा, ढगांना स्पर्श करा आणि वरून पहा निसर्गाचे अद्भुत रूप. तुम्ही एकटे असाल किंवा परिवारासोबत, हा अनुभव तुमच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय क्षण ठरेल याची आमची खात्री आहे. सुरक्षेची पूर्ण काळजी. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि घ्या स्वप्नवत भरारी. आमचा पत्ता कडलक फार्म हाऊस, पिंपळद रोड, त्र्यंबकेश्वर. वेळ सकाळी 6:30 ते 10 आणि संध्याकाळी 4 ते 7. संपर्क 7666195370 आणि 7448
020114. तेजोमय ॲडव्हेंचर्स क्लब, घ्या उंच भरारी.